ख्रिस्त आम्हासी न्याया येणार, पुल्या जवळी निरंतर घेणार. स्वर्गी आम्ही राहणार, स्वर्गी आम्ही राहणार, स्वर्गी आम्ही राहणार. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणास अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमधून मत्तयकृत शुभवर्तमानाच्या अध्याय 6 वचन 10 मध्ये आम्ही असे वाचतो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने जेव्हा पापी मनुष्यावर येणाऱ्या देवाच्या न्यायाची सुवार्ता सांगण्यास प्रारंभ केला, तेव्हा त्याने प्रसार केला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा आपल्या सेवाकार्याची सुरुवात केली, तेव्हा त्याने प्रसार केला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. देवाने जेव्हा मनुष्याला निर्माण केले, तेव्हा देवाने मनुष्याला सृष्टीवर अधिकार दिला, परंतु मनुष्याने पापाच्या कारणाने तो अधिकार गमावून टाकला. मनुष्याला तोच अधिकार प्राप्त करून देण्यासाठी पाप व पापाच्या प्रभावापासून आणि त्यापासून मिळणाऱ्या पापाच्या दंडापासून वाचविण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने स्वर्गातून उतरून मनुष्याचा देह धारण केला व स्वतःला वधस्तंभावर अर्पण केले. जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तो तारण पावतो. पापाच्या दंडापासून तो मुक्त होतो. तो व्यक्ती जेव्हा प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे त्याचे गुण आपल्या जीवनात प्रगट करतो, तेव्हा त्याच्यामध्ये स्वर्गाचे राज्य दिसते. परंतु भौतिकरीतीने प्रभू येशू ख्रिस्ताचे राज्य लवकर येणार आहे. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला तो आपल्या राज्यात स्थान देईल, परंतु जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवीत नाही त्याच्यासाठी नरकदंडाशिवाय दुसरे काही नाही. आपण सावधगिरीने निर्णय घेऊन स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करावा. देवाजवळ तुमच्यासाठी आमची हीच प्रार्थना आहे.